आज आहे शनिवार आणि श्रावण महिना चालू आहे, तर भद्रामारूच्या दर्शनासाठी आम्ही निघालो आहे छत्रपती संभाजीनगरला। तर चला आता पुढचा व्हिडिओ बघत राहा। तर आता आम्ही इथं सिन्नरला आलो आहे आणि मिसळ खाण्यासाठी आम्ही इथे थांबलो आहे। तर सिन्नरची मिसळ ही फेमस आहे। तर चला आता मिसळचा नाश्ता करून घेऊ आणि त्यानंतर पुढे जाण्यास निघूया। घेऊ पाव देऊ जीबी घेतो हात खराब होईल। बाय बाय करा आता शांत बसू दे बाई कर ना बाय बाय। अरे क्या हुआ वो ये देखो ये रहा ये सब अजून एक चालू आहे ना। बाय बाय। तर इथे थोडा वेळ थांबलो होतो आणि आम्ही समृद्धी महामार्गाने चाललो होतो, त्यामुळे मध्ये एकच ब्रेक आहे जिथं आपण वॉशरूमला वगैरे जाऊ शकतो। आणि आता आपण आलो आहे छत्रपती संभाजीनगरला आणि आता आपल्याला खुलताबादला जायचं आहे, म्हणजे भद्रामारूच्या दर्शनासाठी। आणि मध्येच घृष्णेश्वराचं मंदिर आहे, त्यामुळे इथे भरपूर गर्दी आहे कारण श्रावण महिना चालू आहे। तर भद्रामारुतीच्या मंदिर परिसरात आलो आहे आणि आता नंतर दर्शनासाठी जाणार आहोत।
उपवासवाल्यांना खिचडी खायची आणून देऊ का? आणि मंदिरात आमचं दर्शन झालं 10 मिनिटातच झालं. लेडीजसाठी दर्शन फटाफट घेतात आणि पटापट बाहेर काढतात बा. पण जेंट्ससाठी ना खूप वेळ लागतो कारण भरपूर अशी गर्दी होती. त्यामुळे आमचं दर्शन झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि आरव बघा आता खातोय बुड्डी के बाल. आणि दर्शन सर्व झाल्यानंतर आता आम्ही निघालो आहे आणि ते आहे चिक्कीचे शेंगदाणा, खोबरा, राजगिरा, लाडू, वेपर्स. आणि यानंतर आम्ही थोडीशी यात्रेमध्ये चक्कर मारली आणि मुलांना छोट्या मोठ्या अशा खेळणी घेतल्या आणि निघालो घरी. बसच पाहिजे आता. दुसरे घेऊ आता घ्यायची बस. काय घेऊ? मग झोक्यात नाही ना बसायचा. झोका नाही ना. आता ते पण घे. चालेल काय इकडून जागा आहे तुला. ठेवली बरं काही मामांते कुठे गेले? आणि भद्रमारूचं दर्शन वगैरे करून आम्हाला निघता बऱ्यापैकी उशीर झाला होता. 2-3 वाजले होते. आणि त्यानंतर आम्ही डायरेक्ट तिथून निघाल्यानंतर नाशिकमध्ये आम्हाला पोचायला 3 तास लागले कारण समृद्धी महामार्गाने प्रवास केल्यामुळे अगदी आपण 2-2.5 तासामध्येच नाशिकला पोचू शकतो. तर आम्ही इथं हॉटेलला पोचलो. संध्याकाळी 5:30-6 वाजले होते आणि मुलांनाही भूक लागलेली होती सर्वांना. तर त्यामुळे आम्ही इथे थांबून आता जेवण वगैरे करणार आहोत. किरणची लाईन होती फक्त त्याला किरणच्याला टोक नव्हतं आहे पण एक छान हाँ तब तक बच्चों चालू हो जाएंगे फिर 20 मिनट में फिंगर चिप्स ये इतने ज्यादा चावल चावल एक आदमी